संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून आमदार अमोल खताळ यांच्या भावजाई श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे, तर विरोधकांकडून पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांच्या सौभाग्यवती मैथिली सत्यजित तांबे यांनी आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्याकडे सादर केले। संगमनेर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 10 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती। पहिल्या 3 दिवस एकही इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता। त्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या 2 दिवस अगोदर 8 जणांनी तर दुसऱ्या दिवशी 13 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत प्रांताधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं। महायुतीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जाहीर करण्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती। अखेर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या वतीनं अधिकृत एबी फॉर्म सुवर्णा रहाणे खताळ यांना देण्यात आला। त्यानंतर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी प्रांताधिकारी कार्यालयात एकत्रित जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी उंडे यांच्याकडे अर्ज दाखल केला। तर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि त्यांच्या सुनबाई मैथिली तांबे यांनी आपल्या समर्थकांसह जाऊन नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे आता संगमनेरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी खताळ विरोधात तांबे अशी रंगतदार लढत होणार आहे, हेही तितकंच खरं। यस मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर।